विद्यार्थ्यांनो, आपण टू पेबल्स हा पाठ शिकलो. टू पेबल्स त्यावर आधारित ज्या दोन गोष्टी होत्या त्या शिकलो आपण. त्यानंतर आता त्यावर आधारित असलेली लँग्वेज स्टडी ही आपण बघणार आहोत. लँग्वेज स्टडीमध्ये बघा, लँग्वेज स्टडी म्हणजे भाषेचा अभ्यास. यू हॅव लर्न म्हणजे तुम्ही शिकलेले आहात. इन स्टँडर्ड 6 6वीमध्ये दॅट वर्ब्स ती क्रियापदांना ॲक्शन वर्ड म्हणजे क्रियापद हॅव डिफरंट फॉर्म्स त्यांना वेगवेगळे रूपं असतात. कशासाठी? टू शो दाखविण्यासाठी. द टाईम ॲट विच द ॲक्शन हॅपन्स की ज्या वेळेला ॲक्शन घडली ती वेळ कोणती होती हे दाखवण्यासाठी त्यांची वेगवेगळी रूपे असतात क्रियापदांची. पास्ट टेन्स, आता पास्ट टेन्समध्ये ही लिव्ड इन ए होल. ही लिव्ड ही म्हणजे तो, लिव्ह म्हणजे राहत होता. इन ए होल तो एका होलमध्ये राहत होता, नळ्यात राहत होता. प्रेझेंट ही लिव्ज इन ए होल तर तो नळ्यात राहतो. फ्युचर ही विल लिव्ह इन ए होल तो नळ्यात राहणार. आता पास्ट टेन्स म्हणजे राहत होता, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ राहतो, आणि फ्युचर टेन्स राहणार. विल लागलं म्हणजे काय? शाल विल लागलं म्हणजे फ्युचर टेन्स होतो. आता या चित्रात बघा, इट विल कम आउट ऑफ द होल तो येणार नळ्याच्या बाहेर. इट विल कमला विल लागलेला आहे म्हणजे भविष्यकाळ आहे. कम म्हणजे येणे. आता इट विल कम तो येणार. इटचा अर्थ तो तिथे होतो. तो येणार कोण? उंदीर. आउट ऑफ द होल तो नळ्याच्या बाहेर येणार. आता हे वाक्य बघूया. इट कम्स आउट ऑफ द होल तो नळ्याच्या बाहेर येतो. त्यानंतर इट केम आउट ऑफ द होल. आता कम्स हे वर्तमानकाळी रूप आहे. विल कम झालं तर भविष्यकाळी रूप, आणि केम हे V2 आहे म्हणजे भूतकाळ आहे. इट केम तो आला आउट ऑफ द होल तो नळ्याच्या बाहेर आला. अँड लॉस्ट इट्स लाईफ आणि त्याने त्याचं जीवन गमावलं. तर या पद्धतीने वाक्यांमध्ये क्रियापदांचे रूप बदलल्यानंतर वाक्याचा अर्थ बदलतो, म्हणजेच वाक्याचा काळ बदलत असतो. यू ऑल्सो नो तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे दॅट द पास्ट टेन्स फॉर्म युजली हॅव डी ed or ied at the end. यू ऑल्सो नो तुम्हाला माहीत आहे दॅट द पास्ट टेन्स फॉर्म की जे पास्ट टेन्स फॉर्म असतात भूतकाळी रूप क्रियापदांचे फॉर्म्स युजली हॅव त्यांना नेहमी असतात. युजली म्हणजे नेहमी, हॅव असतात ed ied ॲट द एंड. आता मी तुम्हाला मागे फोटो टाकले होते बघा, तर फोटोमध्ये मी तुम्हाला क्रियापदांची रूपं दिलेली होती. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, मूळ रूप आणि पास्ट टेन्स एवढे दोनच रूपं टाकलेले होते. मेक पास्ट टेन्स म्हणून मी तुम्हाला टाकलेले होते बघा, तुम्ही लिहिलेले सुद्धा असतील. तर त्या ठिकाणी डी किंवा ed लागून क्रियापदाची भूतकाळी रूपं होत असतात. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, सम प्रेझेंट टेन्स फॉर्म्स. तर काही प्रेझेंट टेन्स फॉर्म जे असतात म्हणजे वर्तमानकाळी रूपे. सम म्हणजे काही प्रेझेंट टेन्स वर्तमानकाळ फॉर्म्स रूपे, काही वर्तमानकाळी रूपे. थर्ड पर्सन सिंग्युलर तृतीय पुरुषी एकवचनी हॅव एस ऑर IES ॲट द एंड तर त्यांच्या शेवटी एस किंवा IES प्रत्यय लागलेला असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी लिव्ज एस प्रत्यय लागलेला आहे कारण हा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम म्हणजेच कर्ता आहे, म्हणून एस प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला. प्रेझेंट टेन्स फॉर्म यूज I, we, you and they do not have ES or IES आफ्टर them. तर प्रेझेंट टेन्समध्ये जर I, we, you किंवा they हे सर्वनाम आले तर यस किंवा येस प्रत्यय क्रियापदांना लागत नाही. देर इज नो चेंज इन देम त्यांच्यात काही बदल होत नाही. द फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल शाल. फ्युचर टेन्स जो आहे तो विल शालने दर्शवला जातो. आता हे विवेचन जे ऐकलेलं समजून घेतलेले त्यावर आधारित बघा, ही लिव्ड भूतकाळ झाला. ही लिव्ज ES प्रत्यय का लागलेला आहे तर तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे म्हणून. त्यानंतर ही विल लिव्ह इन ए होल तर या ठिकाणी म्हटल्यानंतर फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल शाल. शाल विलने इंडिकेट केला जातो फ्युचर टेन्स. तर जेव्हा आपल्याला क्रियापदाचं फ्युचर टेन्समध्ये रूप बनवायचं असेल त्याला शाल विल अगोदर लिहावा लागतो. पुढे बघूया. यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्सेस. तुमच्या यूज म्हणजे वापरा एनी 5 कोणतेही 5 द फॉलोइंग वर्ड्स वाक्य क्रियापद
इन युअर ओन सेंटेन्सेस, तुमच्या वाक्यांमध्ये, तुम्ही स्वतः तयार केलेल्या वाक्यांमध्ये क्रियापदं वापरायची आहेत खालील कोणती 5. टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्सेस. कशासाठी? टू शो दाखवण्यासाठी पास्ट, प्रेझेंट, फ्युचर टेन्स. म्हणजे आपल्याला जसे या पद्धतीने लिव्ह, यस प्रत्यय लागेल, लिव्ज, लिव्ड, विल लिव्ह, या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी त्याचे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स करायचे आहेत. क्रियापदांची यादी दिलेली आहे. लाईक, लव, आन्सर, स्कॅम्पर, वेट, स्नीप, लाफ. आता या ठिकाणी काही क्रियापदांची रूपं दिलेली आहेत. लाईक म्हणजे आवडणे, लव म्हणजे आवडणे किंवा प्रेम करणे, आन्सर म्हणजे उत्तर देणे, स्कॅम्पर म्हणजे लबाडी करणे, वेट म्हणजे वाट पाहणे, स्नीप म्हणजे सुंगणे, लाफ म्हणजे हसणे. आता बघा या ठिकाणी क्रियापदांची तुम्हाला रूपं बनवून दाखवलेली आहेत. उदाहरणार्थ लाईकचं पास्ट टेन्समध्ये लाईक ईडी लागलेला आहे, प्रेझेंट टेन्स लाईक, लाईक्स, फ्युचर टेन्स विल लाईक. याच पद्धतीने लव घेतलं तर LOVED लव, टचा उच्चार करायचा लव. त्यानंतर प्रेझेंट टेन्समध्ये लव किंवा लव्ज यस लागेल आणि विल लव होईल. शाल विल लव होतं, शाल किंवा विल लावायचं आहे काही. आन्सर म्हणजे उत्तर देणे, आन्सर म्हणजे उत्तर देणे. आता आन्सर या ठिकाणी ईडी लागेल, आन्सर आणि ऑब्लिक आन्सर्स यस प्रत्यय लागेल आणि या ठिकाणी शाल विल आन्सर. त्यानंतर स्कॅम्परला सुद्धा डी लागतो, स्कॅम्पर्ड होईल ईडी. त्यानंतर वेट, त्याचा वेट ऑब्लिक वेट्स आणि शाल विल वेट. त्या पद्धतीने स्निप ईडी लागेल, स्निप्ड यस लागेल, स्निप आणि ऑब्लिक यस स्निप्स करायचं आणि या ठिकाणी शाल विल स्निप. त्या पद्धतीने लाफ ईडी लागेल, लाफ प्रेझेंट टेन्समध्ये लाफ लिहायचं पुन्हा आणि यस लावायचं लाफ्स आणि या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये शाल विल लाफ. या पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण करू शकतो. तुम्ही हा तक्ता होमवर्कमध्ये पूर्ण करून लिहायचा आणि त्याचे व्हॉट्सअपला फोटो टाकायचे आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. त्यानंतर पुढे दिलेलं आहे कॅन यू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्ही खालील टेबल कंप्लीट करू शकतात का? कॅन यू कम्प्लीट, तुम्ही करू शकतात का, पूर्ण करू शकतात का? फॉलोइंग टेबल, खालील तक्ता. नोट दॅट दीज वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म. लक्षात ठेवा की खालील जे क्रियापदांची यादी दिलेली आहे ते इरेग्युलर फॉर्म आहेत, त्यांना ईडी वगैरे लागून भागत नाही. तर हे सर्व क्रियापद मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. वेट त्याचं प्रेझेंट टेन्स हे गो, गोज, फ्युचर टेन्स विल, शाल विल, गो होईल. त्यानंतर कम या ठिकाणी CAME केम होतं, केम या ठिकाणी शाल विल कम. इट्सचं होतं या ठिकाणी एट, एट इट्स. त्यानंतर फ्युचर टेन्समध्ये होईल विल किंवा शाल इट. गेव GAVE गेव या ठिकाणी GIVE गिव ऑब्लिक गिव्ज आणि फ्युचर टेन्समध्ये होईल शाल विल गिव. आता फ्ल्यू या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये फ्लाय, फ्लाईज आणि फ्युचर टेन्समध्ये शाल विल फ्लाय. या पद्धतीने तुम्ही हा तक्तासुद्धा पूर्ण करायचा आहे. आपण आपले जे भूतकाळी रूपं घेतले त्याच्यात आलेले आहे ते. कीप ॲडिंग मोर वर्ब्स टू दिस टेबल ऑफ टेन्सेस. तर तुम्ही वर्षभर शिकत असताना अशी क्रियापदं आल्यानंतर ही यादी कंप्लीट करायची आहे. या पद्धतीने मी तुम्हाला लँग्वेज स्टडी शिकवलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकायचा. ऐकत असताना पुस्तकसुद्धा जवळ ठेवा आणि मग तुम्हाला काय अडचणी येतात ते बघा आणि कंप्लीट व्हिडिओ बघितल्यानंतर होमवर्क कंप्लीट करायचा आहे. व्हिडिओ तुम्ही 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, किती वेळा बघू शकता. ओके, थँक्यू.